ज्योती ज्वेलर्स बुईंज प्रस्तुत अखंड वाई तालुका क्रीडा संशोधन अंतर्गत वाई प्रीमियर लीग 2026 पहिलं ऐतिहासिक पर्व आणि या पहिल्या पर्वातली पहिली सेमीफायनल अगदी आपण पाहतोय. एका बाजूला टीम मॉन्स्टर्स 11 सन्माननीय गणेश शेटपट यांचा संघ, तर दुसरीकडे अयांश 11 सन्माननीय अमोल दादा वाडकर, त्याबरोबरच सामान्य विक्रम दादा मांढरे यांचा संघ. पाच षटकांची असेल लढत अगदी, परंतु आता स्पीडअप घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ दोन्ही संघांना दिला जाणार नाहीये, अजिबात अतिरिक्त वेळ दिला जाणार नाहीये दोन्ही संघांना, याची नोंद घ्या. षटक क्रमांक 1 घेऊन येतील अगदीच प्रमोद अण्णा गायकवाड. सलामीच्या जोडीमध्ये अगदी आपण पाहतोय जखमी भाग मैदानाच्या आतमध्ये संघ मालक स्वतः अयांश 11 वाई मांढरदेव या संघाचे. अगदी एक संघ मालक विक्रम मांढरे यांना आपण अगदी अभिषेक 11 या संघातून खेळताना पाहिलं. दुसरे संघ मालक आता अमोल वाडकर मात्र सलामीवीराच्या भूमिकेत. मस्त की एंडला ओझरडेचा निखिल तांगडे. पहिला बॉल प्रमोद अण्णा गायकवाड, पहिलाच बॉल अगदी आखू टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेर. अवांतर धावे केले या सेमीफायनलला सुरुवात. चित्त थरारक सामना, अगदी मैत्रीपूर्ण लढत होईल असं निश्चित म्हणालेत मनीष, परंतु संघर्ष मोठा होणार यात ते मात्र शंका नाहीये. यावेळेला अगदी पुन्हा एकदा येस डेफिनेटली इट विल बी वाईड बॉल. सेमीफायनलची सुरुवात मात्र सलगच्या 2 वाईड बॉल सह झाली आहे. 2 धावा अगदी येत आहेत पहिल्याच षटकामध्ये. एकही बॉल अजून हाताळला गेला नाहीये. हो या वेळेला अगदी आखू टप्प्याचा बॉल, अगदी जबरदस्त उसळी या बॉलवरती मिळाली. अग्रेसिव्ह गोलंदाजी, थोडासा स्पीड नक्कीच. अगदी 1 फॉर द ओव्हरचा देखील इशारा केला गेला. 1 बॉल फॉर द ओव्हर हाताळला जातोय अण्णाच्या माध्यमातून. यावेळेला अगदी सावध पवित्रा हलक्या हाताने बॉल ढकललाय. कव्हर पॉइंट वरती थांबवला जाईल. अगदी या बॉलवरती सिंगल येईल. अनुज मांढरे तैनात आहेत कव्हर मध्ये, अगदी आपण पाहतोय. पसरणीचा परफेक्ट ऑलराऊंडर अशी ओळख आहे प्रमोद अण्णा गायकवाडची. सातत्यानं आयकॉनच्या भूमिकेत अनेक स्पर्धांमध्ये खेळताना पाहायला मिळतात. या स्पर्धेत कामगिरी लाजवाबच केली आहे. 50,000 पॉईंट्स जे लावले गेलेत ते अगदी सार्थकी लावलेत. इथं मात्र अगदी टॉपेज आहे. चेंडू बॅकवर्ड रिजन अगदी फाईन लेगच्या दिशेनं होतोय फरार. मिळतील धावा 4. निखिल तांगडे बॅटचा किनारा भाग्याचा सहारा मिळतो चौकार. अगदी चौकार आला या बॉलवरती. आता आक्रमणासाठी सातत्याने प्रयत्न निखिल करतील. यावेळेला सुविधेचा प्रयत्न केलाय. संपर्क तितका चांगला झालेला नाहीये. अगदी 1 बाउन्स फील्ड केला जाईल. विकेट किपर मनीष मांढरे यांच्या माध्यमातून इनोव्हेटिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहिला यावेळेला अगदी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनं, परंतु चतुर आहे गोलंदाज प्रमोद अण्णा गायकवाड. यावेळेला अगदी बाउन्सर हाताळला जातो आहे. अगदी जबरदस्त बॉल, परंतु दिस इज द सेकंड बाउन्सर ऑफ द ओव्हर. डेफिनेटली इट विल बी अ नो बॉल. पुन्हा हाताळावा लागेल बॉल. या बरोबरच असणार आहे फ्री हिट. अग्रेसिव्ह गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नात मात्र पहिला बाउन्सर हाताळला गेलाय हे नक्कीच विस्मृती झाली. आणि आता फ्री हिटचा बॉल, साखळ दंड तोडण्याची संधी. इथं मात्र फ्लिक केलाय. अगदी मिड विकेट कावकानामध्ये रसल आहेत. 1 बाउन्स चेंडूला फील्ड करतील. अगदी फ्री हिटच्या बॉलवरती केवळ 1 सिंगल लच मिळेल. 1 से बढ़कर कुछ नहीं मिलेगा. आता स्ट्राइक वरती पुन्हा एकदा संघ मालक अमोल वाडकर, वाईच्या क्रिकेट मधला मॅक्सवेल अशी ओळख याची या खेळाडूची. खऱ्या अर्थाने आपला संपूर्ण अनुभव अनेक
वर्ष क्रिकेटची सेवा करतायत आणि अगदी 2 दशकांपेक्षा जास्त क्रिकेटची सेवा करतायत. आज मैदानाच्या आतमध्ये संघ मालकाच्या भूमिकेतून नक्कीच थोडेसे जखमी आहेत, तरी देखील क्रिकेटवरचं त्यांचं प्रेम त्यांना खेळपट्टीवरती खेचून आणताय. आणि इथं मात्र लॉफ्ट केला, हवेमध्ये उंच गहरी घेतल्या, बॉलच्या खाली नितीन मांढरे, इथं मात्र दूर रातील बॉल पासून चेंडू वन बाउंस सीमापार चौकार. डीजे थँक्यू, डीजे थँक्यू, डीजे. डीजे 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 थँक्यू, डीजे डीजे थँक्यू, डीजे. डीजे ऑपरेटर आमचे विनंती आहे, अगदी बॉल पूर्ण डिलिव्हर होऊ द्या, मग आपण डीजे लावा. आणि थँक्यू म्हणल्यानंतर थांबा प्लीज, विनंती असेल. षटक क्रमांक 2 नितीन मांढरे, कोचरेवाडीचा परफेक्ट ऑलराऊंडर, गोलंदाजीसाठी तयार. प्रभावित केला या स्पर्धेमध्ये या खेळाडूनं. या मॅच मध्ये मात्र पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा हाताळलाय, त्यावरती लॉफ्ट केलाय आणि इथं मात्र कॅच ड्रॉप झालाय. जीवनदान पहिल्याच बॉलवरती निखिल तांगडे. नितीन मांढरे सातत्याने संधी निर्माण करतोय हा गोलंदाज. अगदी ज्या पद्धतीची गोलंदाजी राहिली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये, यावेळी मात्र अगदी कॅच निसटलाय हातामधून. 14 धावा धावफलकावरती लागतात अगदी या सिंगलसह. या वेळेला पुन्हा एकदा अगदी गॅपमध्ये चेंडू पाठलाग केला जातोय, तोपर्यंत 2 धावा जोडल्या जातील. सिक्स्टीन रन्स ऑन द बोर्ड. अगदी अमोल वाडकर संघ मालकाच्या भूमिकेतून आता स्ट्राईक वरती दाखल आहेत. नितीन मांढरे तयार, पुन्हा एकदा निघाले तर टॉम ओव्हर द विकेट. वेगानं हाताळा हा बॉल, जबरदस्त अग्रेसिव्ह गोलंदाजी. या वेळेला मात्र गती अतिरिक्त मिळाली या बॉलला आणि टप्पा पडल्यानंतर अगदी जबरदस्त रित्या बाउन्स होत असताना चेंडू अगदी किपरच्या हातामध्ये विसावलाय. पुन्हा एकदा जस्ट शॉट घडलंय, अराउंड आउटसाइड ऑफ. वन्स अगेन बीट द बॅट्समन. अमोल वाडकर फुटवर्क पाहायला मिळत नाहीये निश्चितपणे थोडंसं, आणि त्याचा पुरेपूर फायदा इथं गोलंदाज उठवत आहेत. 5 षटकांची मॅच, सेमीफायनलची महत्वपूर्ण लढत. या वेळेला अगदी बॅटनं फटका खेळलाय, वन बाउन्स फरार झालाय, सीमा पार चौकार आलाय अमोल वाडकरच्या बॅट मधून. डीजे प्लीज. अगदी आता अमोल वाडकर बॅट तळपू लागली, नक्कीच जखमी आहे, परंतु त्यामुळेच घातक हा खेळाडू. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. आता एक मैत्रीपूर्ण लढत होईल निश्चितच म्हटलं गेलं कर्णधारांच्या माध्यमातून, परंतु त्यामध्ये देखील संघर्ष मोठा असणार आहे यात मात्र शंका नाही. अटीतटीची लढाई, सेमीफायनलची लढत. अगदी लो फुल टॉस, ब्लॅक अप्लेन हाताळण्याचा प्रयत्न, पायावरती अगदी आला बॉल, त्याला मात्र फ्लिक केलाय. ताकद प्रदान करता आली नाही या फटक्यावरती, सिंगल येते अगदी या बॉलवरती. 21 रन्स ऑन द बोर्ड आफ्टर 2 ओव्हर्स. बिनबाद 21 धावा धाव फलकावरती. तब्बल 1 लाख रुपये रोख रक्कम पारितोषिक या स्पर्धेमध्ये ज्योती ज्वेलर्स भुईंज अर्थात श्री ओमकार पोद्दार, त्याबरोबरच भुईंज पोलीस स्टेशन पोलीस दलात कार्यरत असणारे सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी अर्थात सोमनाथ बल्लाळ सर, सागर मोहिते सर, सामान्य नितीन जाधव सर, त्याबरोबरच पंचक्रोशीतील सर्व खेळाडू, आदित्य सावंत यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. आणि पंचक्रोशीतील पूर्व विभागातील सर्वच खेळाडूंच्या स्वप्नातून साकारलेला हा सोहळा आज अगदी अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. सेमीफायनल क्रमांक 1 ची लढत आपण पाहतोय आणि षटक क्रमांक 3 घेऊन येत आहेत कॅप्टन मनीष मांढरे मॅडी.
यावेळेला पहिलाच बॉल लॉफ्ट केलाय, अमोल वाडकर भिरकावून दिलाय काव कर्नरच्या डोक्यावरून, मस्तक पेदी आहे दस्तक षटकार. यावेळेला मात्र बाउन्सर हाताळलाय, आखूड टप्प्याचा बॉल, 1 फॉर द ओव्हरचा निश्चित जातोय पंचांचा कॉल. अगदी अमोल वाडकर या खेळाडूची आपण चर्चा करतोय. वाईच्या क्रिकेट मधला मॅक्सवेल अशी त्याची ओळख आहे. आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो. जरूर अलीकडच्या काळामध्ये थोडीशी इंजुरीशी झगडतोय, परंतु तरी देखील क्लास इज ऑलवेज परमनंट हे दाखवून देतोय हा खेळाडू. हो, यावेळी अगदी पायावरती आदळला बॉल. लेग बाईची एक सिंगल मिळेल जरूर. स्ट्राईक रोटेट होते. 28 धावा धावलकावरती निखिल तांगडे बॅकअप स्ट्राईक. हो हो, जबरदस्त बॉल याही वेळेला हाताळलाय. अगदी यॉर्करचा मारा, ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय. डॉट बॉल येतोय या वेळेला. निखिल तांगडे आतापर्यंत 2 सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलाय अयन शिलवण संघासाठी. याही मॅच मध्ये त्याच दर्जाची कामगिरी त्याच्याकडून अयन शिलवण संघाला अपेक्षित आहे. स्लोअर वन बॅकअप लेन्थ हाताळण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात मात्र दिशेवरचं नियंत्रण गमावलं मनीषनी आणि अवांतर धाव खर्च झाली अगदी वाईड बॉलच्या रूपामध्ये. दोन्ही कॅप्टनना ज्यावेळेस आपण टॉस च्या वेळी माहिती घेतली त्यावेळेस मनीषने मनसुबा सांगितलाय 50 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल. दुसरीकडे निखिलने सिग्नल दिलाय 70च्या वरती आम्ही धावा बनवण्याचा प्रयत्न करू. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं हे बॅटल आपण पाहतोय, परंतु या बॅटलमध्ये सध्या तुर्तास तरी निश्चितपणे मनीष मांढरे मारतो बाजी. जबरदस्त गोलंदाजी मनीष मांढरे, अप्रतिम मारा करतोय, संघासाठी संपूर्ण समर्पण. हो, या वेळेला मात्र अगदी गुडलत स्पॉटवरून आलेला बॉल पुल मात्र केलाय. गॅप मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे, डायव्हिंग एफर्ट केला जाईल, परंतु तिथं मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2 धावांबरोबरच 31 धावा धावफलकावरती अगदी याही षटकात आल्यात. केवळ 3 षटकाचा खेळ थांबलाय. 31 ऑन द बोर्ड, लॉस ऑफ नो विकेट. आता मात्र येणारे 18 बॉल मध्ये वेग वाढवावा लागेल. ड्रिंक्स ब्रेक अगदी 2 मिनिटाचा वेळ दिला जातोय. त्याला थोडं स्पीडअप घ्यायचं, जास्त वेळ दिला जाणार नाहीये. भरपूर उशीर या मॅच साठी ऑलरेडी झाला अशी माहिती आमच्यापर्यंत येते. 31 धावा धावफलकावरती अगदी ड्रिंक्स ब्रेक होतो तोपर्यंत अगदी काही क्षणासाठी ऐकूयात डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. DJ, thank you, DJ. DJ, thank you. Thank you, DJ. Thank you, DJ.
संदीप गोलंदाजीसाठी तयार असतील. पहिलाच बॉल पुढ्यात टाकलाय, अमोल वाडकर लॉफ केलाय, खेळाडू बॉलच्या खाली, प्रमोदन्ना गायकवाड पकडली कॅच, अमोल वाडकर यांचा थांबवला जातोय खेळ. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये आता तिसऱ्या क्रमांकावर संघाचा आयकॉन साहिल भनगे मान फ्रॉम आकोशी मैदानामध्ये दाखल होतोय. अगदी अमोल कदम इंजर्ड झाल्यानंतर निश्चितपणे आयकॉन म्हणून संघाची जोडा सांभाळले. आता खेळ मात्र तसाच आयकॉनिक करावा लागेल. यावेळेला वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ वाईडचा येतो इशारा. अवंतर धाव होत्या प्राप्त. अगदी 32 वरती पोहोचेल धावफलक. 11 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या मॅच मध्ये. आणि या 11 बॉल मध्ये जर या सामन्यावरती पकड मजबूत करायची असेल तर 83 संघाला धावा खेचून आणणं गरजेचं आहे, आक्रमण करणं गरजेचं आहे. फटका अगदी फसला याही बॉलवरती. कॉट बिहाइंड द विकेट. साहिल भनगे या स्पर्धेमध्ये लवकरच 80. आता मैदानाच्या आतमध्ये मॅन फ्रॉम मेनवली अगदी एक उत्कृष्ट दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू अशी त्याची ओळख आहे. तन्मय चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय 4थ्या क्रमांकावर. अडचणीमध्ये संघ आहे अयांश 11 अमोल दादा वाडकर आणि विक्रम दादा मांढरे यांचा संघ. अयांश 11 वाई मांढरदेव त्यांच्या समोर उभे टाकले आहेत गणेश डनपट, अर्थातच मॉन्स्टर्स 11. जबरदस्ती गोलंदाजी हॅट्रिकची संधी आहे संदीप यांच्याकडे. एक हॅट्रिक आतापर्यंत आली आहे विलास गायकवाड यांच्या माध्यमातून. हो यावेळेला मात्र अपील चालली. अगदी बॉल फेकला हवेमध्ये परंतु या पंचांचा बोर्ड देखील आकाशाकडे. हॅट्रिक येते. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः सडकी पळ करून सोडलंय खेळाडूंना. आणि आता मात्र संदीपच्या नावाचा डंका मैदानामध्ये वाजतोय. डीजे थँक्यू. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. सलगचा 4था बॉल यावेळेला मात्र अगदी हवेमध्ये खेळलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये विसावतोय. वैगावचे संदीप यांच्या माध्यमातून अगदी कुसगावचे संदीप यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर गोलंदाजी आपण पाहिली आहे. 3 विकेट सलगच्या 3 बॉलवरती हा कारनामा करून दाखवणारा या स्पर्धेतला केवळ दुसरा गोलंदाज ठरलेत संदीप. स्ट्रायकिंग एंड वरती निखिल तांगडे. लो फुल टॉस अगदी फॉलो थ्रू मध्ये संधी होती परंतु बॉल मात्र आता डिफ्लेक्ट झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा अगदी जोडल्या देखील जातील चपळतेनं. धावफलक मात्र अगदी बांधून ठेवला या ओव्हर मध्ये. 35 धावा धावफलकावर.
अगदी नवीन फलंदाज कुंदन आलेत. कुंदन घोरपडे एकसरचा खेळाडू ज्याच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये खऱ्या अर्थानं मॅच विनिंग 2 फटके आले. हो यावेळेला मात्र फॉरी त्यावरती खरपूस समाचार. आतापर्यंतचा या स्पर्धेतला सर्वात लांबच लांब दूरच दूर ढोकळा षटकार. चार षटकांचा खेळ थांबला. 4 षटकानंतर धावफलकावर धावा आहेत 41. आणि आता सार्थक मांडदेवचा एक युवा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळण्यासाठी सज्ज. अगदी या आधीच्या मॅच मध्ये क्वार्टर फायनल मध्ये आपण पाहिलं कुंदन घोरपडे यांनी खेळलेले अखेरचे 2 षटकार मॅच मध्ये निर्णायक ठरले. याही मॅच मध्ये तीच कामगिरी करावी लागेल. समोर आता सार्थक मांढरे युवा खेळाडू. यॉर्कर हाताळलाय. अगदी फ्लिक केलाय. मनगडाचा वापर करत असताना गॅप शोधण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. मात्र इथं चांगल्या पद्धतीनं रसलनं बॉल फील्ड केलाय. अगदी एकच धाव घेतली गेली या बॉलवरती. अगदी यानंतरची मॅच सेमीफायनल क्रमांक 2. दोन्ही संघ टॉससाठी तयार राहा. अगदीच शिव इंटेरियर कॅप्टन त्यावर कोडियार माता 11 कॅप्टन टॉससाठी रिपोर्टिंग करायचंय. षटक क्रमांक 5. पहिला बॉल हाताळला गेलाय. सेकंड बॉल ऑफ द ओव्हर निखिल तांगडे. हो या वेळेला मात्र अगदी पायावरती फुटवर्क पाहायला मिळत नाहीये. परंतु बाटचा फेस ओपन करून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संपर्क मात्र होत नाहीये. डॉट बॉल होतोय. फुटवर्क महत्वाचा राहील परंतु स्टँड अँड डिलिव्हर करणं हीच तर खासियत आहे निखिल यांची. अगदी या वेळेला देखील प्रयत्न तर केला परंतु वेळेचा चुकता नाहीये. डीप मध्ये खेळाडू आहेत विशाल पिसाळ दाद्या त्यांच्या माध्यमातून चेंडू फील्ड केला. एक धाव आली. फेकी चांगली परंतु इथं ओव्हर थ्रो आणि दुसरी धाव कंप्लीट. जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या वेळेला मात्र कनेक्शन पाहूयात. अंदाज अखेरचा क्षणी मात्र खूप चांगला घेतलाय. विशाल पिसाळ दाद्या एक अप्रतिम टिपला झेल आणि ते मात्र थांबवलाय. निखिल तांगडेचा खेळ परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला माघारी. अगदी शेवटच्या षटकातील काही बॉल बाकी असताना बहुधनचा ऑलराऊंडर मयूर भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. पहिला जाल हेलिकॉप्टर लॉन्च केलाय. इथं मात्र धनंजय रंकेश्वर अंदाज चुकलाय. अगदी पुढे आत गेले. चेंडू मात्र सीमा पार. हा षटकार 6 धावा येत आहेत. अगदीच 50 रन्स ऑन द बोर्ड. 50 धावा धावफलकावर. एस डीचे थँक्यू. अगदी त्याबरोबरच YCD जुना
सन्मान्य अमोल सावंत सर हे देखील उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. आणि या दरम्यान अकोटा पदावर पुन्हा एकदा पुलकेला हवेमध्ये उंच भरारी जरूर घेतल्या. लांबी मात्र मिळत नाहीये. वन बाउंस सीमा पार नक्कीच होतो दाखल. मयूर भोसलेचा फिनिशिंग टच इथे मात्र शेवटच्या बॉलवरती येतोय चौकार. धावफलकाला दिला अखेरच्या क्षणामध्ये चांगला आकार. 54 धावा धावफलकावर. टार्गेट आता असेल 55 धावाचं. यानंतर मात्र करूयात महत्वपूर्ण मॅचचा टॉस. सेमीफायनल क्रमांक 2 जिथे रंगणार आहे क्रिकेटचा रोमहर्षक करार. एका बाजूला सन्मान्य आदरणीय शिवानीताई भोकरे गुजर अर्थातच पहिल्या महिला संघ मालिकांचा संघ शिव इंटेरियर समोर खोडियार माता 11 खानापूर. डीजे थँक्यू. चला खोडियार माता 11 कॅप्टन टॉससाठी लगेच या. खोडियार माता 11 कॅप्टन निखिल शेडगे सर आपल्याला विनंती आहे सर आपण लगेच यायचं आहे. चला निखिल शेडगे सर आपण टॉससाठी या प्लीज. खोडियार माता 11 कॅप्टन लगेच यायचं टॉससाठी. अगदी चिंदवली गावचे जुने जाणते खेळाडू महेशजी पवार यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. शिव इंटेरियर विरुद्ध खोडियार माता 11 खानापूर.
निश्चित टॉस केला जातो. टॉस का बॉस मध्ये इम्पॉर्टंट मॅच आहे. एका बाजूला आपण पाहतोय अर्थातच खोडियार माताचे सर्व ज्यांच्या माध्यमातून सातत्याने नव्या खेळाडूंना प्रोजेक्ट केलं जातं आणि लगातारच्या तिन्ही टुर्नामेंटमध्ये अप्रतिम कामगिरी केली. वाई प्रीमियर लीगचं पहिल्या पर्वाचं दुसऱ्या पर्वाचं देखील खोडियार माता 11 चॅम्पियन पद पटकावलंय. तर दुसऱ्या बाजूला अर्थातच आपण पाहतोय शिव इंटेरियर महाराष्ट्राच्या महिला टीम ओनर अर्थातच सौ शिवानीताई भोकरे गुजर यांच्या मालकीचा संघ आहे आणि कॅप्टन मयूर जाधव देखील आपल्यासोबत जुळलेत आणि टीम ओनर संदीप चव्हाण भावड्या यांच्यामध्ये टॉस सन्मान्य महेश पवार यांच्या शुभ हस्ते केला जातोय. कॉल दिला जाईल टीम शिव इंटेरियर अर्थातच खोडियार माता 11 चे कॅप्टन आणि त्यासोबतच संगनायक यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. अर्थातच कॉल दिला जातोय. स्विंग द कॉइन. टेल्स इज द कॉल. हेड्स. शिव इंटेरियर या टीमने टॉस जिंकलाय. काय सांगाल, कशा भावना आहेत, काय करायला आपण सर्वप्रथम? नक्कीच भावना तर खूप छान आहेत. सुपर 8 क्वालिफाय झालोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये आमची टीम पहिल्यांदाच जाते आणि बघू आम्ही चांगलं खेळू इथून पुढे. एक नंबर करायचाच आमचा प्रयत्न राहील. डिसिजन. आम्ही पहिल्यांदा बॅटिंग करू. प्रथम बॅटिंग करत आहात. मॅच मैदानाच्या आतमध्ये फर्स्ट सेमीफायनल सुरुवात होते. जाऊ आपण तिकडे. निश्चित दोन्ही टीमला देऊया मनापासूनच्या शुभेच्छा. एका बाजूला खोडियार माता 11 तर दुसऱ्या बाजूला शिव इंटेरियर. दोन्ही टीमला मनापासूनच्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. आणि मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात झाली. मॅच क्रमांक 1 सेमीफायनल पहिली अर्थातच टीम आहे. एका बाजूला आपण पाहतोय आयांश 11 क्षेत्ररक्षणाच्या भूमिकेमध्ये तर बॅटिंगच्या भूमिकेमध्ये मॉन्स्टर 11. अभि सर. येस, थँक्यू अनिकेत सर. अगदी मॅच जबरदस्त होणार आहे ते मात्र शंका नाही आहे. 55 धावा बनवायच्यात विजयासाठी आणि त्या बनवत असताना सलगचे 2 डॉट बॉल साहिल बेनगे यांनी हाताळलेत. गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मात्र एक्स्ट्रा बाउन्स वाईडचा इशारा आलाय. अवांतर धाव येते या षटकामधली पहिली. नितीन मांढरे सलामीवीर सोबतीला मनीष मांढरे 2 परफेक्ट ऑलराऊंडर्स मॉन्स्टर्स 11 संघासाठी. यस, 1 बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील या आधीच्या बॉलवरती इशारा आला. यावेळी मात्र बॅटच्या आतली कडा घेऊन चेंडू बॅकवर्ड रिजन मध्ये थांबवला जातोय. अगदी विषय तैनात डीप मध्ये त्यांच्या माध्यमातून सुरुवात तर चांगली राहिली धावफलकाचा बचाव करताना. हो, यावेळेला मात्र स्विच प्रयत्न अगदी रिव्हर्स स्कूप खेळण्याचा प्रयत्न खरं तर होता. इनोव्हेटिव्ह स्ट्रोक, परंतु इथं संपर्क नाही आहे. पहा, अगदी सेमीफायनलची मॅच मोठी मॅच म्हटलं ना की दबाव असतो निश्चितपणे. धावफलक मॅटर करत नाही तर दबाव कोणता संघ चांगल्या पद्धतीने झुगारेल यावरती बरीच समीकरणं ठरतात. हो, रमेश सुरशे लिजनरी क्रिकेटर YCD मधून आणखीन एक त्यांच्या माध्यमातून यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण अगदी कव्हर्स मध्ये पाहायला मिळत आहे. एक धाव अगदी याही बॉलच्या पाठीमागे येते. अगदी एका बॉलचा खेळ बाकी ओव्हरमध्ये 3 धावा लागल्या धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा समोरच्या बाजूला ड्राईव्ह केला. अगदी निष्ठून जातोय. बॅकअप जरी देण्याचा प्रयत्न आहे मयूर यांचा आणि त्यात यश मात्र येत नाही. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू सीमा पार निष्ठून जातोय 4 धावांसाठी. शेवटच्या बॉलला चौकार खऱ्या अर्थानं धावफलकाला देतोय आकार. 7 धावा धावफलकावरती. किफायतशीर गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. नितीन मांढरे इथं मात्र आपला खेळ सातत्याने उंचावताना पाहायला मिळतात. स्पर्धेमध्ये अगदी दाखल होण्यापूर्वी श्रीगोंदा येथे मालिकावीर पुरस्कार या खेळाडूंना पटकावला. त्यानंतर मॉन्स्टर 11 साठी नक्कीच कामगिरी चांगली राहिली आहे. दुसरीकडे मनीष मांढरे आयकॉनिक खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेतून चांगलीच करतोय कामगिरी. परंतु आता आयांश 11 आयांशी धावन संघाकडे देखील गोलंदाजीची फळी मजबूत आहे. आतापर्यंत जर आपण विचार केला कालच्या दिवसामध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 40 धावांचा बचाव 4 षटकात या संघाने केला. अगदी सेमीफायनल मध्ये दाखल होण्यासाठी देखील
अगदी अखेरच्या क्षणामध्ये खूप चांगली गोलंदाजी करताना धावफलकाचा बचाव या संघाने केलेला आहे. पुन्हा तेच आव्हान डोळ्यासमोर आहे. या वेळेला थोडंसं करतार आव्हान अगदी या स्पर्धेतील सर्वात तुल्यबळ संघांपैकी एक मत गणला जाणारा मॉन्स्टर 11 या संघाशी 2 हात केले जातात. मयूर भोसलेची गोलंदाजी आतापर्यंत निर्णायक ठरली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये चित्र बदलणारी गोलंदाजी. याही मॅच मध्ये तोच प्रयत्न राहील मयूरचा. तयार असेल, राईट टाइमवर द विकेट, षटक क्रमांक 2 साठी समोर ऑपोजिशनचा कर्णधार मनीष मांढरे. पहिलाच बॉल अगदी आडव्या बॅटने खेळलाय. साहिल बनगे वाराच्या वेगाने बॉलच्या दिशेने धावतायत. अगदी थोडासा फंबल आणि त्याचा पुरेपूर फायदा अगदी लगेचच उठवलाय. 2 धावा जोडल्या जात आहेत. चपळता दाखवायला मिळते बिटवीन द विकेट. 2 धावा अगदी या बॉलवरती जोडल्या जातील. अगदी 2 धावा आल्यात याही बॉलच्या पाठीमागं. मनीष मांढरेचं मैदानामध्ये उभं राहणं निश्चितच गरजेचं असलेल्या या मॅचच्या दृष्टिकोनातून मॉन्स्टर्स 11 संघासाठी ही सलामीची जोडी अगदी आतापर्यंत जबरदस्त राहिली आहे या संघासाठी. मयूर भोसले पुन्हा तयार आहेत. हो, यावेळेला अगदी हाफ ट्रॅकर आकुटप्पाचा बॉल होता. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न, बॅटची अगदी आतली कडा घेतली आणि इथं मात्र थेट शॉर्ट थर्डमॅन मध्ये विजयच्या हातात 1 बाउन्स. चेंडू चांगल्या पद्धतीने फील्ड केला गेलाय. सिंगल या बॉलवरती येते. मयूर भोसलेच्या गोलंदाजीवरती आक्रमण करणं सोपं राहिलेलं नाहीये या स्पर्धेमध्ये. बऱ्याच खेळाडूंनी प्रयत्न केला परंतु खूप कमी गोलंदाज हल्ला चढवू शकलेत मयूरवरती. या वेळेला मात्र स्विच हिटचा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुली एक्झिक्यूट देखील केलाय. चेंडू फेकून दिलाय अगदी गली रिजन मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आतापर्यंत भरपूर वेळा प्रयत्न झाला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा. अखेरीस कनेक्शन झालंय नितीन मांढरेच्या बॅटमधून. अगदी यावेळेला गती कमी दिली होती आणि पुरेसा वेळ मिळाला नितीन यांना रिव्हर्सचा फटका खेळण्यासाठी. अन्यथा या खेळपट्टीवर रिव्हर्सचे फटके खेळणं सोपं राहिलेलं नाही आहे कारण वेग आहे खेळपट्टीला. यावेळेला थोडीशी गती मात्र काढून घेतली. यावेळेला अगदी सफल झाले. उजव्या बाहेरच्या बाजूला बॅकवर्ड रिजन मध्ये शॉर्ट फाइंडेकच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता यावेळी परंतु तितकासा संपर्क चांगला झालेला नाही आहे. एकाच धावेवर मानावं लागतंय समाधान या बॉलवरती. मनीष मांढरे बॅकआउट स्ट्राईक. आतापर्यंत मोठा फटका मनीषच्या बॅटमधून आलेला नाही आहे. प्रतीक्षा आहे मोठ्या फटक्याची आणि तो आहे मागणी तसा पुरवठा केला जातो. षटकार. थँक्यू डीजे. अगदी जबरदस्त स्ट्रोक या वेळेला हाफ ट्रॅकर वरती जबरदस्त फटका खेळलाय मनीष मांढरे. या वेळेला सोडून दिलाय. वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ वाईडचा इशारा येतोय. अगदी अवांतर धाव प्राप्त होईल. धाव फलकावर धावा लागतात. याबरोबरच 22 ऑन द बोर्ड. अगदी 15 धावा आल्यात आतापर्यंत या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ झाला. ओ वॉट बॉल यार. या वेळेला अतिशय चांगलाच हाताळलाय बॉल आणि इथं मात्र फलंदाज मनीष मांढरेला केलंय बीट. षटकाची सांगता एका डॉट बॉलनं 2 षटकानंतर प्रतिषटक 11च्या सरासरीनं 22 धावा धाव फलकावरती आणि आता येणारे 18 बॉल आणि 18 बॉल 11चीच सरासरी राखायची आहे. 33ची गरज असेल.
18 बॉल 33 ची मॅच अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स क्वीन्स प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 चा थरार आपण पाहतोय. तब्बल 1 लाख रुपये रोख रक्कम पारितोषिक असणारी मानाची प्रतिष्ठेची तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा अगदी पूर्व विभागामधली आपण पाहतोय. आणि आता षटक क्रमांक 3 मुव्हिंग ओव्हर ऑफ द मॅच हाताळण्यासाठी तयार ऑलराऊंडर मान फ्रॉम मेनवळी तन्मय चौधरी. समोर कोचेवाडीचे नितीन मांढरे मैदानाच्या आतमध्ये. अठरा बॉल 33 ची गरज. हे षटक खूप निर्णायक आहे या संपूर्ण मॅचच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं. पहिलाच बॉल इथं मात्र घडतंय काय. बॅकचेज कॉट बिहाइंड द विकेट. निखिल तांगडेच्या हातामध्ये बॉल विसावतोय. मोठी विकेट होती. धनवटीचे अगदी चांगलाच बॉल हाताळला. पहिलाच बॉल वेगाने हाताला पुढ्यात टाकला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या प्रयत्नात यश आणि किपरच्या हातामध्ये उसाला बॉल. नितीन मांढरे यांचा खेळ थांबवला. आणि आता मैदानाच्या आतमध्ये प्रमोद अण्णा गायकवाड पसरणीचा परफेक्ट ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाच्या जोरावर या स्पर्धेमध्ये देखील अगदी आपली छाप सोडणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तन्मय चौधरीचं हे षटक खूप निर्णायक ठरणार आहे या सामन्याच्या दृष्टिकोनातून. 11 चेंडू मध्ये 33 ची आवश्यकता आता विजयासाठी. हो वॉट बॉल यार. अप्रतिम बॉल. गुडलँड स्पॉट वरून मिळालेला एक्स्ट्रा बाउन्स फलंदाजाला इथे चकित करतोय. आणि या टप्प्यावरतून साधारण हा एक्स्ट्रा बाउन्स मिळताना प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलाय या स्पर्धेमध्ये या खेळपट्टीवर. या वेळेला बॉल खाली राहिलाय, स्किड झालाय. अशा प्रकारच्या पिचेस आपण साधारणपणे कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका यासारख्या ठिकाणांमध्ये पाहतो. परंतु ही विकेट देखील अगदी दिसायला सिमेंटची खेळपट्टी आहे, परंतु एक्स्ट्रा बाउन्स आहे या विकेटमध्ये. आणि वेग देखील पुन्हा एकदा वेगाने हाताळलाय. जबरदस्त गोलंदाजी, अग्रेसिव्ह गोलंदाजी पाहायला मिळते. तन्मय चौधरी 4 बॉल हाताळले, 4ही बॉल निर्धाव आणि त्या प्रयत्नात अगदी 1 विकेट देखील पटकावली आहे. अगदी आपण म्हटल्याप्रमाणे मुव्हिंग ओव्हर ऑफ द मॅच खऱ्या अर्थाने या मॅचचा निकाल फिरवणारी ओव्हर आपण पाहतोय. यावेळेला गती परिवर्तन स्लोअर वन यावेळी तयार होते वेगवान चेंडूसाठी प्रमोद अण्णा गायकवाड. तन्मयनी मात्र इथं दाखवून दिलं की फक्त वेग नाहीये माझ्याकडे, अगदी विचार करण्याची क्षमता देखील आहे आणि ती योग्य रीतीनं वापरली देखील जाते. यावेळेला स्लोअर वन हाताळला जातोय. डॉट बॉल येतोय. सलगचे 5 निर्धाव चेंडू. समीकरणाचा बदलत आहे. पुन्हा एकदा वॉट बॉल यार. मिडल ओव्हर सेमीफायनलच्या मॅच मध्ये 18 बॉल 33 चं समीकरण. अठरा बॉल 33 ची गरज असताना ज्या पद्धतीने षटक हाताळलाय, अगदी आपल्या षटकामध्ये 6 बॉल डिलिव्हर केले. 6 बॉल मध्ये 1 महत्वाची विकेट आणि मेडल ओव्हर हाताळली तन्मय चौधरी यांनी. लाजवाब केली गोलंदाजी, अगदीच अप्रतिम मारा. मॅच आता अगदी बनवली आहे आपल्या संघासाठी. 12 बॉल आणि आता 12 बॉल मध्ये 33 ची गरज आहे.
त्याला टीम मिटिंग साठी जास्त वेळ दिला जाणार नाही या विनंती असेल. अगदी आपण मॅच लगेच सुरू ठेवा. षटक क्रमांक 4 ऋषिकेश भोसले, बावधनगावचा डावखुर हाताचा एक वेगवान गोलंदाज. आतापर्यंत 2 हॅट्रिक आपण पाहिल्या. मेळेवर मात्र ही पहिलीच हाताळली गेली आहे या स्पर्धेमध्ये आणि ती अशा निर्णायक क्षणांमध्ये आली आहे जेव्हा सेमीफायनलच्या मॅच मध्ये संघाकडे धावसंख्येचं पाठबळ नाही आहे, कमी पाठबळ आहे. ऋषिकेश भोसले आता मात्र तन्मयने जी मेहनत केली आहे, जी संख्या धावफलकावरती उभारल्यानंतर तिचा बचाव करत असताना अतिशय चांगलं षटक हाताळलाय, त्याला बॅकअप द्यावा लागेल आपल्या गोलंदाजींना. परंतु समोर प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार मनीष मांढरे आहे तयार पलटवार करण्यासाठी. 12 बॉल 33 ची संघाला विजयासाठी गरज आहे. फायनलचं तिकीट दावावरती लागलंय. सेमीफायनल क्रमांक 1 चा ठराव आपण पाहतोय. पहिलाच बॉल फटका बसला, हवेमध्ये आहे. धीरज मराठे बॉलच्या खाली कॅच पकडला जातो. मोठी विकेट येते, मोठा मासा लागला. जबरदस्त गोलंदाजी. पहिलाच बॉल अगदी आखूटप्पाचा हाताळला, त्यावरती मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि उलट्या दिशेने धावत असताना धीरज मराठे यांनी मात्र टिपलाय. लाजवाब झेल. अय्यांश 11 खऱ्या अर्थानं एक चांगला संघ बांधला गेला अमोल वाडकर, विक्रम मांढरे यांच्या माध्यमातून आणि त्या संघाने निराश केलं नाही आतापर्यंत. आता मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये विशाल पिसाळ, बावधनगावचा एक आक्रमक फलंदाज दाद्या दाखल होतोय. अगदी दादाने आल्यालाच प्रहार केला, हवेमध्ये खेळलाय फटका. इथं मात्र बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. हाय अँड हँडसम स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6 धाव्यांसाठी. डीजे थँक्यू. अगदी याही वेळेला पहा वाऱ्याचा प्रभाव फटक्यावरती नक्कीच पाहायला मिळाला. जबरदस्त बॉल हाताळला, अगदी शरीरावरती केलाय मारा. रनआउटची संधी. इथं मात्र बॅटर सेफ आहे. अगदीच धाव पूर्ण केली जाते, स्ट्राईक रोटेट होते. गरज आहे मोठ्या फटक्यांची या ओव्हर मध्ये. अगदी पेनल्टीमेट ओव्हर ऑफ द मॅच आपण पाहतोय. याही आधीच्या मॅच मध्ये अतिशय चांगली गोलंदाजी ऋषी यांनी केलेली आपण पाहिली आहे. अशाच महत्वपूर्ण क्षणांमध्ये संघाला गरज असताना चांगली कामगिरी नेहमीच राहिली. 29 ऑन द बोर्ड. अजूनही लॉफ्ट केला जावाला बॉल हवेमध्ये आहे. अगदी बॉल पासून मात्र खेळाडू दूर राहतील. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा पूर्ण देखील केल्या जातील. स्कोर आपण पाहतोय स्कोरबोर्ड वरती 31-31. अजूनही 25 धावांची गरज विजयासाठी संघाला. चांगलाच बॉल हाताळला, अगदी डॉट होतोय. 31 धावा फलकावरती. अजूनही 24 ची गरज आहे विजयासाठी. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत राहिली. अगदी आपण षटक क्रमांक 4 चा खेळ पाहतोय.
लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ झाला. 7 बॉलाने आता 24 धावांची गरज आहे. ऋषिकेश भोसले चांगलीच केली आहे गोलंदाजी या षटकामध्ये. एक षटकार आला जरूर, तदनंतर मात्र लाजवाब कामगिरी केली याही बॉलवरती. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल आडावा वाटणं खेळणारा फटका. 2 धावांचा कॉल. फेकी केली नॉस्ट्रायकिंग एंडला. गॅदर मारता करता आली नाहीये. 2 धावा कंप्लीट. त्याबरोबर षटकाची होती संगता. आता मात्र खेळ बाकी आहे 6 बॉलचा आणि फायनलचा तिकीट 22 पावलं दूर आहे मास्टर्स 11 संघापासून. 6 बॉल 22 ची गरज आहे. थोडस स्पीडअप नक्कीच घ्यायचं आहे. अयांश 11 अर्थात संघमालक अमोलदादा वाडकर, संघमालक विक्रमदादा मांढरे यांचा संघ. खऱ्या अर्थाने संघमालक दोन्ही आपण पाहिलं तर निश्चितपणे आनंदी असतील या कामगिरीनं. आतापर्यंत प्रत्येक मॅच मध्ये धावांचा बचाव करताना लाजवाब कामगिरी या संघाने केलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये उभारलेली धावसंख्या प्राप्त ठरेल, पर्याप्त ठरेल याची काळजी घेतली आहे. दुसरीकडे मास्टर्स 11 या संघाची आपण चर्चा सातत्यानं करतोय. ज्या संघानं खऱ्या अर्थानं अगदी आक्रमक खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये केलेला आपण पाहिलाय. या मॅच मध्ये मात्र निश्चितपणे चांगल्या गोलंदाजीच्या जोरावर त्यांना बांधून ठेवण्याचं काम इथं अयांश 11 या संघाने केलेलं आहे. हो यावेळेला अगदी खाली राहिलाय लो बाउन्स. करण पार्टे या आधीच्या मॅच मध्ये 6 बॉल 14चा बचाव केलाय. याही मॅच मध्ये आता धाव फलकावरती मात्र 10 धावा आणखी येते बचाव करण्यासाठी. 5 बॉल आता 4 षटकार खेळणं गरजेचं आहे. आणि इथं मात्र दादाचं कनेक्शन मात्र फसलाय. तन्मय चौधरीच्या हातामध्ये विसावलाय बॉल. इथं मात्र आलाय कॅचचा कॉल. तो कॅच पकडला जातोय आणि आता 4 बॉल 24 ची गरज असताना दादा डगआउट मध्ये माघारी. 4 बॉल 22 ची गरज आहे. चार बॉल मध्ये 22 ची गरज असताना आता मैदानाच्या आतमध्ये वाईसीडीचा खेळाडू केएम क्रिकेट क्लबचा महत्वपूर्ण सदस्य अर्थातच धनंजय लंकेश्वर रसल मैदानाच्या आतमध्ये दाखल. 4 बॉल 22 ची गरज. मास्टर 11 संघासाठी आता खऱ्या अर्थानं रसलला मॉन्स्टरस खेळ करावा लागेल. 4 बॉल 22 धावा अर्थातच कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. करण पार्टीचा मात्र आत्मविश्वास अगदी गगनाला भिडलाय. सोडून दिला यावेळेला अगदी बॉल वेल लेफ्ट आउटसाइड ऑफ. वाईड बॉलचा आलाय कॉल. 4 बॉल आता 21 चा आहे समीकरण डोळ्यासमोर. अगदी यावेळेला अगदी ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये रमेश सुरशे येतील बॉलच्या दिशेनं. 2 धावा निश्चितपणे या बॉलवरती होतील प्राप्त. 3 बॉल आता 3 बॉल मध्ये 19 ची गरज. 3 बॉल 3 षटकार खेळण्यात गरज आहे. तरी देखील नशिबावरतीच राहावं लागेल अवलंबून. हो यावेळेला वाईडी शॉर्कर आउटसाइड ऑफ हाताळलाय. लो फुल टॉस आणि त्यावरती मात्र हल्ला करण्याचा प्रयत्नात धनंजय बीड झाल्यात. अगदी डॉट बॉल आलाय. 2 बॉलचा खेळ बाकी आहे अगदी या मॅच मध्ये. सेमीफायनल क्रमांक 1 पाहतोय आपण. पहिल्या पर्वातली पहिली सेमीफायनल. पुन्हा एकदा जबरदस्त हाताळलाय बॉल. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला पुढ्यात टाकलाय. अगदी सातत्यानं लाईन दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे करण पार्टे यांचा. औपचारिकता बाकी म्हणायला हरकत नाहीये. आता फायनलचं तिकीट आणि अयांश 11च्या मध्ये फक्त 1 बॉलचं अंतर आणि तो बॉल देखील हाताळला गेला अगदी पायावरती आदळलाय. त्यानंतर झालाय फरार. चौकार येतोय लेग बायच्या रूपात जरूर, परंतु याबरोबरच
अखंड वाई तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ज्योती ज्वेलर्स बुईज प्रस्तुत वाई प्रीमियर लीग 2026 चं पहिलं पर्व. पहिल्या वैरा ऐतिहासिक पर्वामध्ये आपल्या जबरदस्त सांघिक कामगिरीच्या जोरावर 55 धावांच्या लक्ष्याचा यशस्वी बचाव करत अमोल दादा वाडकर, विक्रम दादा मांढरे यांचा अयांश 11 वाई मांढरदेव हा संघ फायनलचा मानकरी ठरलाय. फायनल मध्ये झालाय दाखल.